महासागर महामार्गावरील रेणवी, रेवणसिद्ध घाट, रेवणगाव, सुलतान गाते या ठिकाणी रस्त्याची पूर्णपणे वाट लागली आहे. अनेक अपघातांमध्ये काही जणांचे प्राण गेले आहेत, तर काही जण कायमस्वरूपी अपंग झाल्याने घरी बसून आहेत. हा रस्ता दुरुस्त करावा यासाठी अनेक पक्ष संघटनांनी प्रयत्न केले, परंतु राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 166E चे कर्मचारी अधिकारी या गोष्टींकडे गांभीर्याने पाहत नाहीत. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने रस्ता दुरुस्त करावा यासाठी रस्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर कोल्हापूर येथील उपअभियंता यांनी आपले कनिष्ठ अभियंता दीपक खोरसेगावकर यांना पाठवले आणि 8 दिवसात रस्त्याचे काम सुरू करू असे सांगून लेखी पत्र दिले, परंतु 8 दिवस झाले तरी काम सुरू झाले नाही. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा आंदोलनाचे निवेदन देऊन दिनांक 7/1/2026 रोजी बुधवारी सकाळी 11:30 वाजता रेवणसिद्ध घाटात रस्ता रोको आंदोलन करत आहेत. खानापूर तालुका आणि परिसरातील सिद्धराजा, रेवणसिद्ध आणि वेताळगुरू या ठिकाणी जाणारे भाविक भक्त आणि या रस्त्यावरून प्रवास करणारे हजारो नागरिक यांचा प्रवास सुखकर व्हावा, लोकांना आपल्या कामासाठी वेळेत पोहोचता यावे यासाठी या रस्त्याचे काम होणे गरजेचे आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने आपणा सर्वांना आवाहन केले आहे की पक्ष संघटना हा भेद बाजूला ठेवून या जनतेच्या प्रश्नांवर आवाज उठवण्यासाठी एकत्र येऊया. राष्ट्रीय महामार्गाच्या कार्यालयात फुकटचा पगार घेऊन काम करणारे अनेक अधिकारी कर्मचारी हे आपले कर्तव्य न बजावता फुकटचा पगार लाटत आहेत. अशा कामचुकार अधिकारी कर्मचारी यांच्यावर कारवाई केली पाहिजे आणि प्रशासनाचे डोळे उघडण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने होत असलेल्या रस्ता रोको आंदोलनामध्ये हजारो संख्येने सामील व्हा असे आवाहन करण्यात आले आहे. प्रशांत कांबळे, अग्रणी न्यूज, विटा.